लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु. आज आपल्यासोबत नानपूर टाकरखेड जवळील एक गाव आहे आणि नानपूरला श्री समर्थ लहानूजी महाराज संस्थान टाकरखेडची एक कमानसुद्धा आहे. तिथून एक रस्ता इथे यायला आहे. 6 ते 7 किलोमीटर अंतरावर टाकरखेड आहे नानपूर. तर नानपूरच्या काकू आहेत आणि यांना तर तुम्ही ओळखताच. आपल्या लहानूजी स्वानुभववरती 156 नंबरचा एक एपिसोड आहे. त्यामध्ये शोभाताई राऊत आणि ज्यांचा लहानूजी लीलामृत या रामकृष्णदादा बेलूरकर यांनी लिहिलेल्या ग्रंथामध्ये उल्लेख आहे, अशा त्या शोभाताई राऊत आपल्यासोबत आहेत. आता त्या श्री संत लहानूजी महाराज संस्थान टाकरखेडा येथे 1.25 महिन्याकरता इथे आलेल्या आहेत. तर काकू जय गुरु. जय लहानूजी. जय. नाव सांगा तुमचं. यमुनाबाई महादेवराव काळे. मोठ्यानं सांगा. यमुना महादेवराव काळे. मूळच्या राहणारे नानपूर. नानपूरच्या. तर तुम्हाला तुमच्या जीवन प्रवासामध्ये आलेले समर्थ लहानूजी बाबांचे अनुभव सांगा. अनुभव आम्ही 5 जणी होतो. बरं. वाऱ्या करायच्या. हो. वाऱ्या करून मग 5च्या सोमवारी इथं येऊन स्वयंपाक करायचा 5 जणी मिळून. हो. आणि काटोलचे महाराज होते इथं नामदेवरा. बरं. ते इथं होते. मग आम्ही इथं झोपडी होती. मोठे मोठे नारळाचे झाडं होते. तिथं त्यांचा स्वयंपाक करून देणं, त्यांचं सर्व करून द्यायचं. थांबायचं. मग 5च्या सोमवारी स्वयंपाक झाला, निघालो. तर बाबा काय म्हणते नामदेव बाबा, आई आभाळ खूप आलं, थांबून जा, एवढ्या आभाळात तुम्ही जाऊ नका. तर म्हटलं बाबा काय करते काय नाही, त्यांच्या मुलीला नेतील, सुखरूप नेऊन पोहोचवतील, फजिती करतील, त्यांच्या मुलीची करतील, पण टाईम झाला, आम्हाला थांबायला वेळ नाही. निघालो आम्ही. निघाल्यानंतर अमराई तर पाहिलीच. हे पहिली अमराईपर्यंत गेलो. असा का पाऊस लागला सुरू, मोठा टप तोडे. आमच्या डोक्यावर शेत्री, इकडून पाणी, समोर पाणी, मागं पाणी. आम्ही घरापर्यंत कोरडो गेलो, आम्हाला थेंब लागला नाही. पाण्यातून चाललो, घोट्या पाण्यातून चाललो आम्ही, पण आमच्या अंगाला थेंब नाही लागला. तर नानपूरपर्यंत हा पाऊस. तर माझी आई चकित झाली, माझी आई आकोटची. माझी आई म्हणे कसं काय हो म्हणे, एवढा पाऊस आपण पाण्यातून चाललो, पण आपल्या डोक्यावर छत्री, आपण घरापर्यंत कोरडं आलो. म्हटलं बाबाची मेहरबानी, बाबानं सुखरूप, मी म्हटलं ना बाबा सुखरूप पोहोचून देतील, सुखरूप पोहोचून दिलं. त्याच्या अंदीला 2 दिवसाच्या वारी करायला यायचं. रात्रभर पाऊस असल्यानंतर 3 वाजले, उठली, कामं करा, आपली तयारी करा. आदल्या दिवशीच्या रात्रीचा पावसाचा सांगा. पावसाळा, खूप पावसाळा चालू. शेवटी काम करायला लागले तर आमच्या घरची बिघडले, एवढ्या पावसाळ्यात कुठं जातात, थांबून जाय म्हणे, जाऊ नको आज वारीला. हे अंग टाकल्यानंतर आले, पायाला हात लावला, वारी आहे म्हणे, झोप घेता. मी उठली खळबळून. मी म्हणतो मला आवाज दिला का तुम्ही? म्हणते नाही, मी तर तुला झोपायला सांगितलं, मी कशाला आवाज देऊ. म्हटलं मला वारी सांगितलं आणि तुम्ही मला पाणी सांगून राहिले. तशीच उठली. गडी आहे, गडी येताना तुम्हाला दिसतेच नानपूरहून. तर गडी आहे, गडीच्या सोबतींनी होत्या, तितके पाहिजे. तिथं गेली 3 वाजता. मी म्हणतो नंदाची आई, का गं एवढा पाऊस येते, चालता काय? तर ते पाणी काहीच नाही करत, तयारी कर. म्हणून तयारी केलं. घरून निघालो, गावाच्या बाहेर निघाल्यावर पाणी बंद. इथपर्यंत आलं तर पाणी नाही आलं. असे चमत्कार. हो. आणि ह्या ज्या शोभाताई राऊत काकूला जेव्हा आणलं त्यावेळेस तुम्ही साक्षीदार आहात. हो. तो सांगा प्रसंग. तो प्रसंग म्हणजे इथं ठेवू नाही द्याली दर्शनाला. नाही म्हणे इथं ठेवू नका, हे जबाबदारी आमच्यावर येईल. तुम्ही हे जाण्यासारखी वस्तू आहे, तुम्ही हा पेशंट इथं नका ठेवू. मग इथं गोटा होता, गोट्यात नेलं, गोट्यात ठेवलं. ह्या अशा हात जोडे, पाय पडे, काही नका देऊ, मला एवढासा तंबाखू तरी द्या, बाबाचा प्रसाद म्हणून मला तंबाखू तरी द्या. तर जबरदस्तीने यांना तंबाखू दिला आमच्यासमोर. असं काय? हो. आणि त्या तंबाखूने ह्या दुरुस्त झाल्या. हो. आज आपल्यासोबत आहे आणि 1.25 महिना पालखी आणतात त्यांची मुलं. बरोबर आहे. जन्मोत्सवाला पालखी येत असते. जन्मोत्सवाला. बरोबर. तर तुम्ही त्यांच्या साक्षीदार आहेत. फार सुंदर योग आला त्यांच्या घटनेचा, योग आला. बरं. काकू नाव सांगा. जोरात. निर्मला नामदेव साबण. मूळच्या राहणारे. कोणतं तुमच्या यवतमाळकडेच आहे? नाही, आमच्या गावाजवळच आहे. अच्छा, कोसदनीजवळ, आर्मीजवळ. बरं. तर तुम्हाला आलेले समर्थ लहानूजी बाबांचे अनुभव सांगा. लहानूजी बाबाची म्हणजे आमच्या
बिमार झाले तेव्हापासून आम्ही सगळे येत होते. तुमच्या ह्या वहिनी आहेत शोभाताई. बरं. राऊत सर आमचे भाऊ होते. हो हो बरोबर. त्यांना सगळी भक्ती होती. त्याच्यामुळं आम्हाला सगळ्यालाच भक्ती लागली होती. मग आम्ही काय करत असतो आता कोणाला काही बिमारी झाली हो तर महाराजाचा तंबाखू नेतो, अंगारा नेतो, हळद महाराजाची चीज असं आणि त्याच्या गोळ्या बनवतात. तर असे बरेचसे लोकांना माझ्यापासून मुलं झाली, कोणाला मुलगी झाली, म्हणजे एवढे अनुभव आलेले आहेत का खूपच. कोणाची बिमारी बसली कारण त्याने सांगत असतो हे गोळ्या खाल्ल्या का तुमचा घालत पडते, तर त्याला असे अनुभव आलेले आहेत. एका बाईने कारण ज्याची बाई होती वढाची, बधर समाजाची, त्या बाईला 18 वर्षांना बाळ झालं. तुम्ही या बाबाजीच्या श्रद्धा भक्ती आणि विश्वासापोटी करता, अंधश्रद्धा म्हणून काही नाही. बाबाजीचा प्रसाद आहे बा. फक्त 1.25 महिना करा. मी पोथ्या नेतो, पोथ्या देत असतो. तो प्रसाद कसा तयार करता हे सांगा येतो. म्हणजे अंगारा घ्यायचा, हां इथचा तंबाखू न्यायचा बाबाजीचा, बरं बाबाजीचाच अंगारा आणि हळदीचं चूर्ण टाकायचं, बरं. त्याच्या गोळ्या बनवतो. हरिद्राच होत गुळ आपला हो त्याच्या गोळ्या बनवायच्या. 21 गोळ्या 31 गोळ्या आपण जसं आपल्याला माणूस पाहून तशा गोळ्या द्यायच्या. त्या गोळ्यामुळे बरेच जणाले बिमारीचा आराम बाबाजीचा आशीर्वाद. हां आणि त्याला 1.25 महिना सांगायचं का बाई तू तुझ्या घरीच 1.25 महिना कर. मग तुला जेव्हा अनुभव आला त्यावेळेस तू जाय बाबाजीच्या पायाला, तुला काय करायचं आहे ते बाबाजीसाठी करता संकल्प होतो. त्यातल्या त्यात अजून पैदलवारी करते ती एकटी, कोणीच सोबत नाही आणत. पायी वारी किती वेळा केली आहे? 2 झाल्या आता माझ्या पैदल वाऱ्या. तिथून गावावरून गावावरून 200 किलोमीटर आहे माझ्या गावात. 8 दिवस लागते यार. 8व्या दिवशी मधामधात मुक्काम कर. असं एकटीच एकटी काहीच नाही. दिंडी बरोबर नाही, दिंडी बरोबर नाही. दिंडी बरोबर गोळ्या दिल्या त्या बाईला सांगा व्यसनमुक्त पण केले तुम्ही. त्याच्यावर गोळ्या दिल्या तर त्या बाईला सांगा तर तू विश्वासानं तुझा 1.25 महिना कर, तुझ्या नवऱ्याची दारू पिते. आता बरेच जण त्या दारू पिकल्या, काही जणांचं घालत पडलेलं आहे, काही जणाले मुलं झालेले आहे. माझ्या गावात एका खात्याच्या पोराला 8 वर्षांनी बरं. कारण ज्याला एका बाईले 18 वर्षांनी, बाकीचे तर असे कितीकच जणाले अनुभव आले. तर काकू आज तुम्ही सर्वजणींनी जे काही अनुभव सांगितले लहानोजी बाबांचे याबद्दल मी तुमचा आभारी आहोत. जय गुरु. जय गुरु. जय लहानोजी बाबा. लहानोजी महाराज की जय. तिचा मोबाईल